आपला जो दबाव आहे यंत्रणेवर आपल्या नगरसेवकांचा तो सारखा राहिला पाहिजे. जे समोरचे लोक जे निवडून आले एका विशिष्ट भागातच कोणता लोक निवडतात. मी आता एखादा पोस्टर पाहिलं त्या कोणता चौक येतो घरबगीर चौक. मी त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विचारलं आणि पोलीस अधिकाऱ्याला विचारलं. देशभक्ताचा पोस्टर आहे कोणच पोस्टर आहे? देशद्रोही माणूस आहे. 18 गुन्हे त्याच्या विरोधात. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम दाबीवर माणूस मोकळा आहे. जंगली महाराज रोडच्या पाऊसपोटात आरोपी आहे आणि आपल्या शहरात पोस्टर लागू शकतात. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव म्हटलं पाहिजे? ते तुम्ही नागरिकांनी स्वतः काढून टाकायला पाहिजे. आपले धर्म कुठे आहे? त्याला घाबरतो, त्याला घाबरतो. घरबगीर चौकाचा पोस्टर आपण काय जाऊ काढलं? काय झालं जास्त इतकं जर आपण बोर्डचे पैसे धोरण जर स्वीकारलं तुमच्या एक वर्ष सुधारणार नाही. याच्यापेक्षा तुमचं काय नुकसान व्हायचं? आपल्या युतीचं काय नुकसान व्हायचं राहिलं? 20 पैकी 17 पक्षाच्या विशिष्ट भागातून मतदार निवडून आले. तसंच आपला पराभव नाही. ते मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या काही लोकांनी आयुष्यभर मांडवलीचा धंदा स्वीकारलेला आहे आणि त्या मांडवलीच्या धंद्यामुळे आपला खरं प्रतिभागी झाली. आज प्रत्येक आपल्या विरोधात 10 मतांनी 20 मतांनी 40 मतांनी विरोधात पराभूत झाले. त्या ठिकाणी 400-500 मत अशी डायव्हर्ट झाले ना त्या वार्डामध्ये आणि आपल्या विरोधात पडले 10 मत आणि हे सगळ्या दलाली करणाऱ्या लोकांना पडले 400-500 मतं पडली. म्हणून आपण म्हटलं की आपला पराभव नाहीच आहे. तांत्रिकदृष्ट्या पराभव मान्य करतो, परंतु लोकांनी आपल्या पाठीमागे विश्वास व्यक्त केलेला आहे हे लक्षात. पलीकडच्या 15 जागेमध्ये काय झालं तर इतिहास भूगोल तपासण्याची गरज नाही. ते सरस्कृत आहे. पण आपल्या आलेले निवडून नगरसेवक आहे की आपले जे थोडेफार फरकाने पराभूत झालेले नगरसेवक आहे. त्यांनी हाच विचार केला पाहिजे की आणि आपल्या नागपूरच्या युतीच्या लोकांनी हाच विचार केला पाहिजे की जनतेने आपल्याला भरभरून मतदान झाले. मग नगराध्यक्ष पद 18,000 मतं आपल्याला भेटले. काही वार्डामध्ये आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मतं कमी आहेत, आपल्या उमेदवारांमध्ये जास्त. क्रॉस वोटिंग काही ठिकाणी झालं नाही असं नाहीये. क्रॉस वोटिंग काय झालं हे आता पूर्ण कारण असं करतात. मी राजकारण एक तत्व स्वीकारलेलं आहे. पराभव झाला जिंकला त्याचं फार चर्चा करायची नसते. सगळ्या चर्चा वायफळ चर्चा आहे. पण तसं घडलं असतं तसं झालं असतं तिकडे बदलला नाही. विनाकारण आपण एकामेकावर दोषारोप देऊ एकामेकाबद्दलचा गैरविश्वासाची भावना निर्माण करण्यापेक्षा आता नव्या उमेदवारी सगळे एकत्र उभे राहून होतं. ही आपली ताकद संघटनेची ताकद. आज जर नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या संपूर्ण राज्यामध्ये तर भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष त्या ठिकाणी ठरलेला आहे. आपल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे काय 100% भारतीय जनता पक्ष या सगळ्या ठिकाणी एक पहिला नंबरचा पक्ष ठरलेला आहे. एवढं मोठं नेतृत्व विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचा आपल्या पक्षात आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आपल्याला आहे. आता तर आपले देश पातळीवर सगळ्यात तरुण अध्यक्ष आले नितीन नवीन. मी होतो तिकडे 2 दिवस आणि म्हणून एवढा मोठी प्रकल्पाचा एवढी मोठी ताकद क्षमता असणाऱ्या नेतृत्वामध्ये आपला पक्ष काम करतोय. तिथं आपण सेनापूरच्या गल्लीमुळे काय घडली काय त्याचा करतो. आता उद्याच्या जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पक्ष म्हणून निवडून लढवायचे. सगळ्या 5 जिल्हा परिषद आहे 4 येतो पंचायत समिती आहे तिथं बरं याचे कुठले करार म्हणजे असे वॉर्ड नंबर 2 वरती कोण नाही मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये प्रभाग 2 वगैरे आहे मग तिथे जागा सोडून द्यायला आपल्याला. मला तर असे वाटतं की मोदी साहेबांनी सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेचा परिणाम 80% लोक घेतात. फुकट खाण्या लाडक्या बहिणी हप्ते मिळतात. मग एवढं सगळं भारतीय जनता पक्षाचे जीवनाचं प्रपोजल चालू आहे. ते पक्षाला वावडा आहे मला समजायचं आणि काय शोध मला कळत काय वावड आहे. खरं तरी म्हणायला पाहिजे मोदी साहेबांचा 80% धान्य आम्हाला मान्य नाही आम्ही घेणार आता म्हणतो कोणी धान्य लोक लागले दुकानावर भांडवली असतं. आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्हाला भारतीय जनता पक्षाची योजना आहे कमळाची योजना आहे आम्ही पैसे घेणार नाही म्हणतो कोणी आता सगळं आपलं खायचं. लोकांना हे सुद्धा जाणीव का होत नाही. असं काय भारतीय जनता पक्षामध्ये असं काय आता मी आहे बिहारी असतील नितीन आहे चव्हाण ताई आहे हे सगळे लोक बसलेले आहेत आमच्या बाकी मागे बघितली तर आपण काही अशा काही वेगळ्या धोरणे आलो आपण की आपल्याला आपली काही वेगळी ओळख आहे. आता हे वेगळ्या धोरण आलेले ते माणसं नाही आहे पण आम्ही त्याची सगळी करणार म्हणजे सगळ्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आणि जे सरकार तुम्हाला योजनेचा लाभ देतं त्या सरकारच्या विरोधात सातत्याने केवळ जातीयवादाची भूमिका ठेवायची ठीक आहे बरोबर नाही. आता
म्हणजे तुमच्या श्रीरामपूरच्या लोकांना काय झालं समजत आहे, राजाला शिंदेला माझ्या मतदारसंघात काय प्रॉब्लेम नाही, ते सगळे 100% समाज लोक बरोबर आहे. तो जर आपण सोडला मला वाटतं शिर्डी राजाचा, तर सगळ्या जिल्ह्यामध्ये तेच बोब आहे. नगरला तेच आहे, आईला नगर तेच घडलंय. लोकसभेपासून सगळं सुरू आहे. लोकसभेला नगरमध्ये आपल्या उमेदवाराला फक्त 9 मध्ये, प्रत्येक बूथवर 8-9 मध्ये, समोर उमेदवार 800 होत आहे. इतका म्हणजे इतकं त्या तो काही उमेदवार मतदान झालं लोकसभेत. तर म्हणजे ते आपण त्या वार्ड नंबर 2 मधून सभा घेतल्या, त्यांना समजून सांगितलं पुष्कळ. तर मला वाटतं त्याच्यावर काहीतरी कामगार विचार करावा लागेल. तर मी करतो त्याचा विचार. तुम्ही मला असे वाटतं की एका देशद्रोही माणसाच्या अंत्यविधीला हजारो लोक उपस्थित राहतात, त्याला याकडे बोलू. त्यामुळे तो ह्या बॉम्बस्फोट होऊन नव्हता, तू त्या बॉम्बस्फोट मध्ये भाई बा, ह्या बॉम्बस्फोट होऊन नव्हता, तू त्या बॉम्बस्फोट मध्ये भाई बा, ह्या बॉम्बस्फोट नव्हतं पण तो ह्या बॉम्बस्फोट मध्ये होता. म्हणजे काय समजलं करत म्हणजे त्या निर्लज्ज पडता लाजा वाटत नाही की तुम्ही बॉम्बस्फोटाच्या आरोग्याचं सगळं समर्थन करताय. हजारो लोक श्रीरामपूरमध्ये येतात आणि जे त्या हिंदुत्वाच्या नावावर जे आतापर्यंत धरायला गेल्या एक शब्द बोला, हे प्रतिक्रिया नाही त्यांची. आम्हाला ह्या महाराजांनी केलं, त्या महाराजांनी केलं. महाराजांची पुढे प्रतिक्रिया आहे. तर महाराज बघून त्याला पाहिजे की असं घडलं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आपल्याला महाराजांबद्दल आनंद नाही आम्हाला, त्याच्यावर आपलं पूर्ण असतं. त्यांना जे खोटं पटून काही लोकांना त्यांचा बुद्धिभेद काढायचा प्रयत्न केला, त्यांना आता खरं ही आठवण करून देण्याची गरज आहे. वस्तुस्थिती त्यांच्या समोर आणण्याची गरज आहे की तुला ह्या लोकांनी मला किती फसवलं, किती बदामारी केली. आणि म्हणून हे राजकारणाचे जे मागे पदाभावाचे कारण होत राहिले. पण जे जे लोकांना आपण त्या निवडणुकीच्या काळात आपण लोकांना जे आश्वासन दिली, उद्योगाच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या बाबतीमध्ये असतील, आपल्या शहराच्या एकूण विकासाबद्दल असतील, निकाल काही जरी लागला तरी भारतीय जनता पक्ष म्हणून आपण त्या धीर लोकांचं आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी 100% आपल्याला आहे. हे तुम्हाला लोकांना आश्वासित करावं.